नमस्कार मित्र हो. आज आपण आणखी एक गूढ कथा ऐकणार आहोत. सुटाबुटातला तो भाग एक. दिलीप एक हुशार परंतु अनाथ मुलगा. 10वी पर्यंतचं शिक्षण त्याने वसतिगृहात केलं, तेही स्वतःच्याच मेरिटवर. इतर मुलांसारख्या तो टवाळक्या करीत नसे. अभ्यासाव्यतिरिक्त तो वसतिगृहाच्या जवळ असलेल्या मारुतीच्या मंदिरात जात असे. दिलीपला इंजिनियर व्हायचं होतं, परंतु त्यासाठी पैसे लागतात, आपल्यासाठी ते कोण भरणार, असं म्हणून त्याने तो नाद सोडून दिला आणि एका इंजिनिअरिंग कंपनीत तो हेल्पर म्हणून जॉईन झाला. दिलीप तसा मुळातच हुशार होता. तो कोणतीही गोष्ट पटकन आत्मसात करीत असे. एकदा त्याच्या कंपनीच्या आवारात एक ओव्हरलोडेड ट्रक येऊन बाहेर थांबला. कंपनीचं मेन गेट कमी उंचीचं होतं, त्यामुळे तो ट्रक आत येऊ शकत नव्हता. ते गेट आणि कंपनीचं गोडाऊन हे बरंच अंतर होतं. कंपनीचे मजूरही तो ट्रक तिथेच रिकामा करायला तयार नव्हते, कारण तेथून तो अवजड माल कंपनीच्या गोडाऊनमध्ये ठेवायचा हे फारच वेळखाऊ काम होतं. ट्रकला आत घ्यायचं तर गेटचं दार तोडावं लागणार होतं. सरांसह सर्वांनाच आता काय करावं असा विचार पडला होता. तिथे दिलीप आला. त्याने सर्व परिस्थिती समजावून घेतली व विचारलं, सर, मी काही मदत करू का? मॅनेजरने हो म्हणताच दिलीपने सर्वप्रथम ट्रक व अरुंद दरवाजाची उंची यांचा साधारण अंदाज बांधला. तो म्हणाला, हा ट्रक आपण सहजात आणू शकतो. सरांसह सर्वांनाच आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, हे कसं शक्य आहे? यावर आम्ही खूप विचार करतोय. त्यावर दिलीप म्हणाला, ट्रकच्या चारही चाकातली हवा जर आपण कमी केली तर ट्रकची उंचीही कमी होईल आणि तो ट्रक आपल्याला गेट न तोडता आतमध्ये आणता येईल. मॅनेजरसह सर्वांनाच ही कल्पना पसंत पडली. त्यांनी त्याप्रमाणे केलं. तो ट्रक थोड्याशा प्रयत्नाने सहज गोडाऊनपर्यंत गेला. दिलीपचं हे टॅलेंट पाहून त्याच्या सरांनी त्याला सुपरवायझरची बढती तर दिलीच, पण पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचंही आश्वासन दिलं. दिलीप आता दिवसभर कंपनीत काम करीत असे आणि रात्री इंजिनिअरिंगचा अभ्यास करीत असे. असं करता करता 2 वर्षातच तो इंजिनिअरची पदवी उत्तम मार्काने पास झाला आणि त्याच कंपनीत चीफ इंजिनिअरच्या पोस्टवर रुजू झाला. कंपनीचं मशीन्स स्वतः दिलीप तयार करीत असे, त्यामुळे त्याला बऱ्याच वेळेस साईट व्हिजिटही द्यावी लागे. हा साधारण 1970चा काळ असावा. तेव्हा ईमेल, मोबाईल हे काहीच अस्तित्वात नव्हतं. दिलीपला हे सर्व रिपोर्टिंग फॅक्सनेच करावं लागे, जे एक अतिशय वेळखाऊ काम असे. एके दिवशी दिलीपला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला. ही साईट दिल्लीपासून काही अंतरावर होती. दिलीपला यासाठी लगेचच निघावं लागणार होतं. दिल्लीचं तिकीट हाती येताच दिलीप दुसऱ्या दिवशीच तिकडे रवाना झाला. त्या कंपनीची साईट ही दिल्ली शहरापासून बरीच लांब होती. तेव्हा दिल्ली हे आतासारखं वाढलेलं नव्हतं. त्याने दिवसभरासाठी एक टॅक्सी बुक केली होती. साईट व्हिजिटसाठी त्याला तिथंच काही दिवस लागणार होते. शेवटच्या दिवशी त्याला त्या साईटवरून निघताना बराच उशीर झाला. तो एक दुर्गम भाग होता, तसेच थंडीचे दिवस होते, त्यामुळे अंधारही लवकर पडला. टॅक्सीवाला निघायला घाई करत होता. दिलीपचं काम हे खूप उशिरा संपलं. तेव्हा तो टॅक्सीवाला म्हणाला, आता तुम्ही इथेच थांबून घ्या साहेब, उद्या सकाळी आपण इथून लवकरच निघूया. त्यावर दिलीप म्हणाला, मला आजच हे काम संपवायला पाहिजे, म्हणजे मी उद्या सकाळी मुंबईला पोचेन, तरच पुढची मार्ग कामे लागतील ना. वाटल्यास तू जास्त पैसे घे, पण मला आजच माझ्या रूमवर सोड. दिलीप त्याला गळ घालू लागला. ड्रायव्हर काही ऐके ना. अखेर बरेच आढेवेढे घेतल्यावर तो ड्रायव्हर तयार झाला, पण त्याने एक अट घातली व विचारलं, तुम्ही सिगरेट ओढता का? दिलीप नाही म्हणाला. मग त्या ड्रायव्हरने त्याला स्वतःकडील लायटर दिले आणि म्हटले, मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्ही हा लायटर चालू ठेवा. दिलीपला हे ऐकून नवल वाटलं.
पण त्याने फारसा विचार न करता हो म्हटलं आणि त्याला निघायची खूण केली. आता अंधार चांगलाच दाटला होता. आजूबाजूला दुतर्फी झाडी असल्यामुळे कडाक्याची थंडी होती. मित्र हो, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की समजवा. लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि सुटाबुटातील तो भाग 2 साठी लवकरच तयार रहा.